रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण शेवयाचा उपमा कसा करायचा ते पाहणार आहोत. त्यासाठी साहित्य बघूया. एक कांदा घेतलाय आणि थोडंसं कढीपत्ता, अर्धा टोमॅटो आणि थोडंसं आलं 1 इंच खिसून. आल्याने जरा छान होतं. आणि 2 मिरच्या. हे आपल्या आवडीनुसार तिखट घाला. हा, ते जो तिखट. नाही हा. तिखट आपल्या आणि आवडीनुसार. शेवया 2 वाटे घेतले. हा, ते पण तुम्हाला किती 1 वाटी घ्या, 2 वाटी घ्या. शेवया कशा आहे, घरी केलेल्या आहेत मी. रव्याची शेवया आहेत. बाहेर मशीन असते ना, तिथनं भरून आणलेले आहेत. कशी खीर पण करतो ना आपण, पण हे तिखट शेवयाचा उपमा पण छान लागतो. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहे. आता आईच करून दाखवणार आहे कसं करायचं. इकडे कढई गरम करायला ठेवली. आता शेवया आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. भाजायच्या चांगल्या. ते काय रव्याचीच असतात ना शेवया. मोठा गॅस करायचा का बारीक? जरा मोठ्या नंतर बारीक, जरा लालसर भाजायच्या ना. लालसर भाजून घेऊया. लालसर भाजायच्या म्हणजे आता इथं तुम्ही पाहू शकताय, लालसर आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. शेवया भाजून घ्यायच्या आहेत. दिसतं ना लालसर. आता इथं पाहू शकताय झालेलं आहे. आता आपण काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये. खूप नाही लाल, असा थोडासा हा, ब्राऊन कसा कलर ब्राऊन कलर येस्तोवर भाजून घ्यायचा आहे असं, आता. हा. हा, आता काढून घेऊ. आता इकडे कढईमध्ये तेल घालून घेतले. तेल छान गरम झाले की आपण जिरे मोहरी घालू. जिरे मोहरी नाही, नुसती घालणार आहे. मोहरी टाकणार. मोहरी टाकायची फक्त, जिरं नाही टाकायचं. मटर घातलं तरी चालतं थोडंसं मटर घातलं तरी चालतं. छान आता होतं. आपण आता आपल्याकडे नाहीये म्हणून आपण आपलं साधं सिंपल दाखवतो. हां, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मटर घातला तरी चालेल. आता मोहरी चांगली तडतडली आहे. आता आपण कांदा घालूया. आजारी व्यक्ती असले त्यांच्यासाठी चांगलं आहे. जरा तोंडाला चव येते, चव येते. तर कांदा घाला. मिरच्या पण टाकायच्या. मिरच्या टाकायचं. त्याची वेगळी चव येते मिरच्याची. आपण रव्याचा उपमा खातो, शेवयांचा उपमा. मी सुद्धा पहिल्यांदाच खाते. आता बघू कसा लागतो. छान लागतं. आता आपल्याला कांदा पण गोल्डन ब्राऊन होऊस्तोवर परतून घ्यायचा आहे. कांदा असा ब्राऊन झालाय. आता आपण हे त्यात आलं थोडं, आलं आणि टमॅटो घालायचे. आलं आणि टमॅटो घालून परतून घ्यायचे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शेंगदाणे नाहीतर मटार सुद्धा घालू शकता. वाटे पाणी घालू. 2 वाट्या घेतलं होतं ना. 2 वाट्या शेवया घेतल्या तर 2 वाट्या पाणी घालायचे. पाणी नाही घालायचं. थोडंसं 2 वाट्या जास्त. 2 वाट्या. त्यात मीठ टाकायचं, थोडीशी साखर, चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकायचे आणि थोडीशी साखर घालायची. चवीनुसार साखर. आणि आता उकळी घ्यायची आपण त्याला. हां, आता पाण्याला उकळी आली. आता शेवया घालायचे जे आपण भाजून घेतल्या होत्या त्या. आता 1-2 मिनिटं चांगल्या परतून घेऊ. झाकण ठेवायचं. थोडं गॅस बारीक करून आता आपण झाकण ठेवलंय 5-10 मिनिटं. वाफ आली का बघू. आणि 2 मिनिटच झाकण ठेवायचं, जास्त वेळ ठेवायचा नाही. हां, इथं पाहू शकताय आपला उपमा. अजून पाणी आहे. पाणी आटल्यावरच पाणी आटू दे. आपण अजून एकदा झाकण ठेवूया. आता इथं पाहू शकताय पाणी पण छान आटलंय. थोडंसं तूप घालायचं. तूप घालायचं थोडंसं. वास खूप छान येतोय. 1 चमचा साजूक तूप घालायचं. थोडंसं लिंबू पिळायचं. थोडंसं लिंबू पिळायचं. छान मिक्स करून घेऊ.
आपला उपमा इथं रेडी झालेला आहे. बघा, मोकळा झालाय एकदम मस्त छान झालाय. आता आपण काढून घेऊया. थोडी शेव टाकलं तर जर तुम्ही पाहू शकताय मस्त हे केले आणि शेव टाकायची त्याच्यावर छान लागतं. बारीक. वा मस्त. अशा प्रकारे आपला हा शेवयाचा उपमा रेडी झालेला आहे. तर रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. हा इकडे पाहू शकताय मस्त मोकळा झालाय एकदम सुटसुटीत. छान झाला.